मोर्शी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे सक्रिय कार्यकर्ते सतीश मनोहरराव डफळे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे। मागील निवडणुकीत स्वीकृत सदस्य पदासाठी निवडणूक पार पडली होती, मात्र काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही सदस्य निवडून आला नव्हता, त्यामुळे हे पद रिक्तच राहिलं होतं। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ही निवड प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली आणि अखेर सतीश डफळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। या निवडीमुळे पक्षाला नगर परिषदेत महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळालं असून स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा सुरू आहे। या निवड प्रक्रियेदरम्यान नगराध्यक्ष सौ प्रतीक्षाताई गुल्हाणे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली, तर मुख्याधिकारी शिवदास मुसळे हे यावेळी उपस्थित होते। सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे गटनेते व उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे यांनी सतीश डफळे यांचं नाव सुचवलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व भारतीय काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने त्यांच्या नावास मान्यता दिली आणि निवड जाहीर करण्यात आली आहे। सतीश डफळे हे विदर्भ कबड्डी क्षेत्रातील परिचित नाव असून ते विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत। क्रीडा क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि संघटन कौशल्य यामुळे नगर परिषदेतही त्यांच्या कार्यकाळाकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत। त्यांच्या निवडीमुळे क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। या प्रसंगी अॅमेच्युअर कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, कबड्डी प्रेमी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडीनंतर बोलताना सतीश डफळे यांनी मोर्शी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असून क्रीडा क्षेत्राला विशेष प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं। त्यांच्या निवडीमुळे आगामी काळात नगर विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। सुयोग गोरले, RCN न्यूज, चांदूर बाजार, मोर्शी।